काकांनी म्हणलं की महिला दिन म्हणजे सगळीकडे फिरत होतं, पण मी अशी काही वेगळी नाही असं मला वाटतं, कारण की जे माझे वडील होते ते माझ्यासाठी सर्वस्व होते आणि त्यांच्यासाठी म्हणजे खरंच जसे तुम्ही आज आमच्या पाठीमागे आहात तसं कायम राहा आणि खरं आपल्याला न्याय तर मिळवून घ्यायचा आणि जे प्रशासन असेल किंवा सरकारच्याकडे सुद्धा महाराष्ट्रवासी आणि आमचे गावकरी आणि देशमुख कुटुंबीय सगळे त्यांना एकच मागणी करतायत की माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। आणि मगाशी बारामतीच्या मोर्चामध्ये म्हणजे त्यांनी एक त्या निवेदनामध्ये होतं त्याची म्हणलं त्यांनी एक सांगितलं होतं की समजा आमच्या जिल्ह्यातील जे हे आहेत जिथे आरोपींना ठेवलेलं आहे त्यांना आमच्या जिल्ह्यात न ठेवता बाहेर जिल्ह्यात ठेवावं। त्यावेळेस मला वाटलं की त्यांना तसं न करता आपल्याच देशात म्हणजे आपल्याच जिल्ह्यात ठेवावं आणि जर आपण त्यांना न ठेवता आपल्या प्रशासनातील लोकांमध्ये जर काही त्यांनाच जर सरकारने असेल किंवा वरिष्ठ प्रशासनाने असेल त्यांनाच जर कडक कारवाई करा असं जर सांगितलं तर जो आमचा बीड जिल्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल आणि बीड जिल्ह्यातील जी गुन्हेगारी आहे ती कुठेतरी थांबेल।